नॉर्मल भेंडी खाण्याचा खूप कंटाळा आला आहे, तर चला आज आपण बनवूया भरवा भेंडी. भेंडी फ्रेश आहे ते या दांडीला तोडून कळतं. त्यासाठी मी हाफ kg भेंडी घेतली आहे. त्याला एका पाण्याने छान धुवून घेतले आणि एका कॉटनच्या कापडाने पुसून पूर्ण भेंडीला ड्राय करून घेतलेला आहे. आता भेंडीची दोन्ही साइड्स कट करून भेंडीच्या मधून एक कट लावली आहे. ही कट आपण मसाला भरण्यासाठी लावतो आहे. आता इथे सगळ्या भेंडींना कट लावून झाली आहे. तर आता मसाला बनवण्याची तयारी करू. त्यासाठी तव्यावर 2 चम्मच बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजून घेतल्याने याचा कच्चापण दूर होईल, म्हणून याला थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजून झालं आहे, तर आता याला एका बाउलमध्ये शिफ्ट करून घ्यायचं. आता या भाजलेल्या बेसनमध्ये काही ड्राय मसाले ॲड करून आपल्याला भेंडीमध्ये भरण्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 1.5 चम्मच सोप कुटून घेतली आहे. या कुटलेल्या सोपनी भेंडीला छान फ्लेवर येणार आहे. तर इथे कुटून घेतलेली सोप ॲड करूया. त्यानंतर 1 चम्मचपेक्षा थोडं कमी ओवा घेऊन त्याला हातात छान क्रश करून क्रश केलेला ओवा ॲड करायचा आहे. 1 ते 1.5 चम्मच लाल मिर्च पावडर, अर्धा चम्मच आमचूर पावडर ॲड करायचा आहे. अर्धा चम्मच काळं मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चम्मच भाजलेला जिरा पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच एवढे गरम मसाला ॲड करायचा आहे. अर्धा चम्मच मीठ ॲड करायचं आहे. इथे मी काळं मीठ जास्त टाकलं, त्यामुळे नॉर्मल मीठ थोडं कमी टाकलेलं आहे. त्यानंतर लिंबाचा रस ॲड करायचा आहे आणि थोडं सरसोचं तेल ॲड करायचं आहे. आता या पूर्ण ड्राय मसाल्यांना छान मिक्स करून घेऊ. तेल कमी वाटलं म्हणून मी सरसोचं तेल अजून थोडं ॲड केलेलं आहे. आता मी याला एका चम्मचने मिक्स करून घेते आहे, पण चम्मचने मिक्स केल्यामुळे ते व्यवस्थित झालं नाही, तर मी हाताने केलेलं आहे. आता इथे भेंडीत भरण्याचा मसाला तयार झालेला आहे. तर चला आता एक एक भेंडीत आपण तयार करून घेतलेला मसाला भरून घेऊया. भेंडीत मसाला भरला की भेंडीला हातानेच पॅक करून घ्यायचं आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच. आता पूर्ण भेंडीत मसाला भरून झालेला आहे आणि मसाला हा इथे संपलेला आहे. जर तुमचा मसाला थोडा जरी वाचला असेल, तर या भरून घेतलेल्या भेंडीच्या वरून थोडं सरसोचं ऑइल टाकून वाचलेला मसाला हा भेंडीच्या वर लावून मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे पूर्ण भेंड्या मसाला भरून तयार झाल्या. आता आपण भाजी बनवून घेण्याची तयारी करूया. त्यासाठी मी या कढईत 2 ते 3 चम्मच तेल घातले आहे. त्यात 1 चम्मच मोहरी घालून छान तडतडून घेतली. त्यानंतर अर्धा चम्मच जिरा ॲड केला आणि 4 ते 5 लसणाच्या कळ्यांचे स्लाइस करून त्यात ॲड केले. आता मसाला भरलेल्या भेंडींना ॲड करूया. 1 ते 2 मिनिट तेलात मिक्स करून
याला झाकून ठेवायचं आहे। आता 3 ते 4 मिनिट तेलात झाल्यावर यात मी अर्धा चम्मच हळद ॲड केले। आता काही मसाले टाकण्याआधी मी याला चेक करून घेते भेंडी किती कुक झाली आहे। तर इथे भेंडी आपली 70 to 80% कुक झाली आहे। आता यात मी अर्धा चम्मच मीठ, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी गरम मसाला ॲड केलेला आहे। आता याला 1 ते 2 मिनिट मिक्स करून झाकून ठेवायचं आहे। चार ते 5 मिनिटांनंतर या भेंडीत बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर ॲड करायचा आहे। तर इथे आपली भरवा भेंडी तयार झाली आहे।